अंजलीचे नवीनच लग्न झाले होते. ती आपल्या सासरी आली होती. लग्नाला अजून 1 महिनासुद्धा झाला नव्हता की तिच्या चेहऱ्यावरचे तेज कुठेतरी हरवले होते. बहुतेक अंजली काही कारणांमुळे नाराज होती. अंजलीची सासू जयाताई यांनी तिला अनेकदा तिच्या उदासीचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण अंजली दरवेळी सासूचे बोलणे टाळायची. जयाताईंना असे वाटत होते की बहुतेक नवीन घरामध्ये तिचे मन लागत नसावे, त्यामुळेच ती सतत उदास असते. ती जास्त कोणाशी बोलतही नव्हती. एके दिवशी जयाताई अंगणामध्ये बसल्या होत्या, तेव्हा अचानक त्यांना दरवाजाबाहेर अंजलीचा भाऊ प्रसाद येताना दिसला. तो अंजलीला न्यायला आला होता. प्रसाद आल्यानंतर जयाताईंनी त्याला पाणी वगैरे दिले. अंजलीने भावासाठी चहा बनवला. प्रसाद जयाताईंना म्हणाला, मी अंजलीला न्यायला आलो आहे. तेव्हा जयाताईंनी सुद्धा अंजलीला माहेरी जाण्यास नकार दिला नाही. त्यांनी विचार केला, जर अंजली तिच्या माहेरी गेली तर तिथे तिचे मन लागेल. आई वडिलांसोबत राहिली तर ती आनंदी होईल आणि तिच्या चेहऱ्यावरची चमक पुन्हा येईल. अंजली माहेरी गेली. संध्याकाळी अमित ऑफिसवरून घरी आला. तेव्हा जयाताईंनी त्याला विचारले, अमित बाळा, तुझ्यात आणि अंजलीमध्ये सर्व काही ठीक तर आहे ना? अरे, ती खूप गप्प असते म्हणून विचारले. तू तिला काही बोलला तर नाहीस ना? तेव्हा अमित म्हणाला, आई, मी तिला काहीच बोललो नाही आणि मला तर कधीच असे वाटत नाही की ती नाराज वगैरे आहे म्हणून. तेव्हा अमितकडे पाहत जयाताई म्हणाल्या, ठीक आहे, बहुतेक माझाच काहीतरी गैरसमज झाला असेल, पण तरीही बाळा, तू एक वेळ अंजलीशी बोलून बघ ना. बहुतेक ती तुला काही सांगेल. अखेर ती तुझी बायको आहे. अमित म्हणाला, ठीक आहे आई, अंजलीला येऊ देत, तेव्हा मी तिच्याशी बोलेन. त्यानंतर संध्याकाळी जेव्हा अमित ऑफिसवरून घरी आला तेव्हा त्याने पाहिले की त्याची आई उदास बसलेली आहे. अमितला पाहताच जयाताई उठल्या. त्यांनी अमितला चहा पाणी दिले. काही वेळाने ते म्हणाल्या, अमित बाळा, उद्या रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, तेव्हा तू तुझ्या खोलीतील सामान काढून माझ्या खोलीमध्ये ठेव आणि माझे सामान तुझ्या खोलीमध्ये ठेवून दे. मी तुझ्या खोलीमध्ये राहीन. तो म्हणाला, आई, अचानक रूम शिफ्ट करण्याबद्दल का बोलत आहेस? सर्व काही ठीक तर आहे ना? तेव्हा आई म्हणाली, अरे बाळा, माझी खोली मोठी आहे ना, आणि एवढ्या मोठ्या खोलीत मी एकटीच असते. आणि आता तुझे लग्न झाले आहे तर मग तुम्हा दोघांसाठी माझी खोली छान आहे, मोठी आहे म्हणून म्हणाले, बाकी काही नाही. तेव्हा अमित म्हणाला, आई, काही गरज नाही आहे रूम चेंज करण्याची, जसे आहे तसेच चालू देत. आणि आता अंजलीसुद्धा घरी नाही. आपण ती नसताना जर रूम चेंज केली तर तिला खूप वाईट वाटेल. अगं आई, इतर लोक तर अंजलीबद्दलच वेगवेगळे बोलतील की सून आली आणि तिने आपल्या सासूच्या खोलीवर कब्जा केला, असे अमित हसत म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून जयाताई गप्प बसल्या. त्यानंतर मायलेकाने मिळून रात्रीचे जेवण केले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जयाताई पुन्हा खोली बदलण्यासाठी अमितच्या मागे हट्ट करायला लागल्या. तेव्हा तर अमितला रूम शिफ्ट करावीच लागली. खोलीतील सामान शिफ्ट केल्यानंतर जयाताई म्हणाल्या, अमित, अरे, अंजलीच्या बाबांनी लग्नात हा जो सोफा दिला आहे ना, तो सुद्धा तुमच्या खोलीत नेऊन ठेव. अमित आईचे असे बोलणे ऐकून दंग झाला. त्याने आईला विचारले, आई, नक्की तुझ्या डोक्यामध्ये काय चालू आहे? हे बघ, हा सोफा बाहेरच राहू देत. अगं, पाहुणे आले तर बसतील ना त्याच्यावर. तेव्हा आई म्हणाली, पण बाळा, हा काय आपल्याकडे सुद्धा सोफा आहेच ना, त्यामुळे हा अंजलीचा नवीन सोफा तू तुझ्या खोलीमध्ये ठेव. अमित म्हणाला, आई, हा नवीन सोफा इथेच हॉलमध्ये छान दिसतोय, इथेच राहू देत, मी नाही घेऊन जाणार बेडरूममध्ये. यावर जयाताई म्हणाल्या, अमित, हट्ट करू नकोस, अंजलीचा सोफा तिच्याच खोलीमध्ये नेऊन ठेव. अमित थोडा वेळ शांत बसला आणि पुन्हा म्हणाला, आई, तुला काय झाले आहे? तू सांग बरं, तुला कोणी काही बोलले आहे का? आपल्या मुलाने विचारलेला प्रश्न ऐकून जयाताई लगेच म्हणाल्या, नाही नाही बाळा, असे काही नाही. तू फक्त मी तुला जे सांगते ना तेवढे ऐक.
शेवटी आईचे ऐकून अमितने सोफासुद्धा त्याच्या खोलीमध्ये नेऊन ठेवला. आई जे काही बोलत होती अमित तसेच करत होता. दुसऱ्या दिवशी अमित ऑफिसवरून घरी आला तेव्हा त्याने पाहिले की अंजली ही माहेरून आली होती. अचानक अंजलीला घरी आलेले पाहून अमितला आश्चर्य वाटले, कारण अंजलीने अमितला आणखी काही दिवस माहेरी राहणार असल्याचे सांगितले होते. पण ती आज अचानक लवकर कशी आली असे त्याला वाटले. त्याने अनेकदा नोटीस केले होते की आई आणि अंजलीमध्ये एक विचित्र प्रकारचा तणाव असायचा. दोघी कधीही एकमेकांशी उघडपणे बोलत नव्हत्या. असेच दिवस सरत होते. त्यानंतर काही दिवसांनी अंजली पुन्हा एकदा आपल्या माहेरी निघून गेली. तेव्हा जयाताईंनी अमितला देवघर त्यांच्या खोलीमध्ये शिफ्ट करण्यास सांगितले. त्या म्हणाल्या, अमित, मी पहाटे लवकर उठून पूजा करते, त्यामुळे तुमची झोपमोड होत असेल ना, उगाच तुम्हाला डिस्टर्ब होतो. तेव्हा अमित म्हणाला, आई, तुला कोणी सांगितले की तू पहाटे उठून पूजा करतेस त्यामुळे आम्हाला डिस्टर्ब होते म्हणून? अमितचे बोलणे ऐकून जयाताई थोड्याशा गोंधळल्या. त्या म्हणाल्या, अरे अमित, कोणी काही सांगितले नाही, पण मला समजते ना. अरे बाळा, मी जेव्हा पूजा करते तेव्हा तुला नाही पण अंजलीला तर डिस्टर्ब होत असेल ना. असे बोलून ते चहा बनवण्यासाठी निघून गेल्या. आता मात्र अमितच्या मनामध्ये वेगवेगळे विचार यायला लागले. त्याला असे वाटायला लागले की अखेर ह्या घरामध्ये काहीतरी चालू आहे. अंजली जेव्हाही तिच्या माहेरी जाते तेव्हा आई असे विचित्र हट्ट घेऊन बसते. आधी खोली, त्यानंतर सोफा आणि आता हे देवघर. जेव्हा अंजली घरामध्ये असते तेव्हा दोघींमध्ये एक विचित्र प्रकारचा तणाव का असतो असा अमितला प्रश्न पडला. काहीतरी नक्कीच आहे जे आई माझ्यापासून लपवत आहे असे मनात तो बोलत असताना अचानक त्याची नजर तिथेच सोप्यावर असलेल्या त्याच्या आईच्या फोनवर पडली. अमितने फोन उचलून पाहिला तेव्हा त्याला दिसले की काल संध्याकाळीच अंजलीचा आईचा फोन आला होता. तेव्हा अमितला समजायला जराही उशीर लागला नाही. त्याला समजले नक्कीच काहीतरी गडबड आहे. अमितने पुन्हा एकदा आईला विचारले. ह्या वेळेसही जयाताईंनी त्याचे बोलणे टाळले. शेवटी अमितने देवघर आईच्या खोलीमध्ये नेऊन ठेवले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अमित जेव्हा ऑफिसवरून आला तेव्हा त्याने पाहिले की अंजली ही माहेरून घरी आली होती. अमित अवाक राहिला. त्याने मनात विचार केला, आई तर मला काही सांगत नाही, तर मग मी विचारू तरी कोणाला? तेव्हा अमितने अंजलीला विचारले. ती म्हणाली, मला काही ठाऊक नाही. हे सर्व आईंनी त्यांच्या मर्जीने केले आहे तर त्यांनाच ठाऊक असेल ना. मला काहीही माहिती नाही. यावर अमित काहीच बोलला नाही. पण आता त्याच्या डोक्यामध्ये संशयाने घर केले होते. काही दिवसानंतर अंजली पुन्हा तिच्या माहेरी निघून गेली. तेव्हा त्याचा संशय सत्यामध्ये बदलून गेला. ह्या वेळेसही जयाताईंनी अमितला अंजलीच्या माहेरून हुंड्यामध्ये मिळालेला TV तिच्या खोलीमध्ये लावण्यास सांगितले. ह्यावेळेस अमित खूप चिडला. तो म्हणाला, आई, हे सर्व काय आहे? तू असे का करत आहेस? मी पाहतोय जेव्हाही अंजली तिच्या माहेरी जाते तेव्हाच तू हे सर्व काही करतेस. ही वस्तू इथे ठेव, ती तिथे ठेव. अगं आई, नक्की तुझ्या मनात काय चालू आहे ते तरी सांग. आणि अनेकदा विचारूनही तू मला का सांगत नाहीयेस? मी तुझ्यासाठी एवढा परका कधीपासून झालोय? अमितला असे चिडलेले पाहून जयाताईंच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले आणि त्या म्हणाल्या, बाळा, माझी फक्त एक इच्छा आहे. मला असे वाटते की तुम्हा दोघांनी नेहमी आनंदी राहावे, सुखाने संसार करावा. आणि तसेही आता माझे आयुष्यच असे कितीसे राहिले आहे. माझ्यामुळे तुझा संसार मोडावा असे मला अजिबात वाटत नाही. आपल्या आईचे असे हे बोलणे ऐकून अमित हैराण झाला. तेव्हा अमित आईचे डोळे पुसत म्हणाला, आई, खरे सांग बरं, काय झाले? तुला माझी शपथ आहे. त्यानंतर जयाताईंनी रडत रडत जे काही अमितला सांगितले ते ऐकून अमितच्या पायाखालची जमीन सरकली. जयाताई अमितचा हात धरत म्हणाल्या, बाळा, मला आधी तू एक वचन दे. तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस. अरे, मी तुझ्याशिवाय एकटी कशी राहू?
तुझे बाबासुद्धा मला एकटीला सोडून कायमचे निघून गेले. आता तू तरी जाऊ नकोस आणि मला वृद्धाश्रमातही सोडू नकोस. मी तुम्हा दोघांनाही त्रास देणार नाही. माझ्या मनात तुमच्याबद्दल काही चुकीची भावना नाही, असे म्हणून जयाताई रडू लागल्या. अमित म्हणाला, आई, जे काही आहे ते मला नीट स्पष्टपणे सांग. आणि एक, मी तुला सोडून कधीच कुठेही जाणार नाही. मी तुझा मुलगा आहे आणि नेहमी तुझ्यासोबतच राहणार. आणि मी तुला वृद्धाश्रमात सोडेन असे तुला वाटलेच कसे? तू माझा श्वास आहेस. जर माझ्यात श्वास नसेल तर मग मी जिवंत राहून शकेन का? हे बघ, अजिबात रडू नको. मला सर्व काही स्पष्ट सांग. त्यानंतर जयाताईंनी अमितला सर्व काही सांगायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, अमित, तुझ्या लक्षात आहे का, लग्नानंतर पहिल्यांदा अंजलीचा भाऊ तिला घेऊन जाण्यासाठी आला होता आणि अंजली तिच्या माहेरी गेली. मला वाटले की अंजलीला तिच्या घरची आठवण येत असेल, त्यामुळे ती माहेरी जात आहे. पण अंजली माहेरी गेल्यानंतर तिच्या आईचा मला फोन आला होता. तेव्हा मला ठाऊक झाले की अंजलीने फोन करून तिच्या भावाला बोलावून घेतले होते. तिची आई म्हणत होती, आम्ही आमच्या मुलीच्या लग्नात हुंड्यात दिलेल्या सर्व वस्तू माझ्या मुलीसाठी आणि जावयासाठी आहेत, पण तुम्ही तर सर्व सामान हॉलमध्ये ठेवले आणि फक्त बेड, कपाट, ड्रेसिंग टेबल तिच्या खोलीमध्ये ठेवले आहे. तुमचे आता वय झाले, तुम्ही त्या सामानाचे काय करणार आहात? हे बघा, आता माझी मुलगी त्या घरात तेव्हाच येईल जेव्हा तिचे सर्व सामान तिच्या खोलीमध्ये ठेवले जाईल. मग अमित, आता तूच सांग, एवढ्या सर्व वस्तू तुझ्या त्या छोट्याशा खोलीमध्ये कशा बसल्या असत्या? त्यामुळेच मी तुला म्हणाले की माझे सामान तुझ्या खोलीमध्ये आणि तुझे सामान माझ्या खोलीमध्ये शिफ्ट कर. त्यामुळे अंजलीच्या हुंड्यामध्ये आलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या आरामात त्या खोलीमध्ये बसू शकतील. पण जेव्हा अंजली दुसऱ्यांदा माहेरी गेली तेव्हाही मला हेच वाटले की तिला तिच्या आईबाबांची आठवण आली असेल, पण तो सुद्धा माझा एक गैरसमज होता. अंजली तिथे पोहोचली की थोड्या वेळातच तिच्या आईचा पुन्हा फोन आला. ती म्हणाली, अंजलीला तिच्या संसारात तुमची अडचण होत आहे. त्या म्हणाल्या, तुमचा मुलगा बायकोचे कमी पण आईचे जास्त ऐकतो, त्यामुळे आमच्या अंजलीला जावई बापू दुय्यम स्थान देतात. हे बरोबर आहे का? आता हेच घ्या, त्यांच्या बेडरूमच्या शेजारीच देवघर आहे. तुम्ही रोज पहाटे उठून पूजा अर्चा सुरू करता. तुम्हाला असे वाटत नाही का आपल्या मुलाची सुनेची झोपमोड होईल? अंजलीने जावई बापूंना ह्याबद्दल सांगितले होते, पण जावई बापू तिचे कधी ऐकतात का? तुमच्यामुळे त्या दोघात वाद होतात. हे बघा विहीनबाई, तुम्हाला सांगणे माझे कर्तव्य आहे. तुम्ही तर आताच नव्या सासूबाई झालात, पण मला 2 सुनांचा अनुभव आहे. बाकी तुमची मर्जी. अमित, अरे, अंजलीच्या आईने बोलताना तुझेही नाव घेतले होते, त्यामुळे मला असे वाटले की तुलाही त्यांच्याप्रमाणेच वाटते. त्यामुळे मी तुमच्या बाजूच्या खोलीतील देवघर देखील माझ्या खोलीत शिफ्ट करायला सांगितले. पण आज त्यांनी मला फक्त एका LED सुद्धा खूप काही ऐकवले. असे बोलता बोलता जयाताई रडू लागल्या. अमित बराच वेळ आपल्या आईला गप्प करण्याचा प्रयत्न करत होता, पण जयाताई काही रडायचे थांबल्या नाहीत. तेव्हा अमित स्वयंपाकखोलीत जाऊन आईसाठी पाणी घेऊन आला आणि पाण्याचा ग्लास आईला देत म्हणाला, आई, आता मला स्पष्ट सांग, अंजलीची आई तुला आणखी काय काय म्हणाली? मला सुद्धा पाहायचे आहे की त्या किती खालच्या पातळीला जाऊ शकतात. जयाताई म्हणाल्या, विहीणबाई असे म्हणत होत्या की ह्या वयात कशाला हवा आहे TV पाहायचा नाद? अहो, मी तर तो LED माझ्या मुलीसाठी हा विचार करून दिला होता की माझा जावई आणि मुलगी LED आपल्या खोलीमध्ये आरामात सिनेमा पाहतील. पण ते दोघेही त्या LEDचा काही वापरच करत नाहीत, म्हणून तुम्ही तर LED हॉलमध्येच लावून घेतला आणि दिवसभर त्यावर भक्तिगीते बघत असता. तुम्हाला काही समजते की नाही? सुनेला दिलेल्या वस्तू वापरताना तुम्हाला काही लाज वगैरे वाटते की नाही? माझ्या मुलीला तुम्ही तिच्या वस्तू वापरलेल्या अजिबात आवडत नाही. ती जावई बापूंमुळे काही बोलत नाही. आता तुमचा मुलगा तुमचे सर्व काही ऐकत असेल, पण उद्या त्यांना मुलेबाळे झाली की मग नक्कीच बायकोचे ऐकेल. मग तेव्हा जर का पाणी डोक्यावरून गेले तर असे होऊ नये
की तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला सोडून स्वतः कुठेतरी राहायला जातील किंवा तुम्हाला वृद्धाश्रमात तरी सोडून येतील. सर्व चूक तुमची असेल, पण बदनाम मात्र माझी मुलगी होईल. मग आता तू सांग अमित, मी तुला त्यावेळेस किती समजावले होते की LED तू तुझ्या खोलीत लाव, पण तू माझे काही ऐकले नाहीस. मग यात माझी चूक काय आहे? आताही जेव्हा केव्हा अंजलीच्या आईचा किंवा अंजलीचा फोन येतो किंवा अंजली तिच्या माहेरी जाते, तेव्हा मला भीती वाटायला लागते की आता कोणता नवीन वाद सुरू होणार आहे. तुझे बाबा गेल्यानंतर मी खूप संघर्ष करून तुझे पालनपोषण केले आहे. तेव्हा सर्व नातेवाईकांनी माझी साथ सोडली होती. कोणीही माझ्या मदतीला आले नाही. मी विचार केला, आयुष्य कष्ट करण्यात गेले, कमीत कमी तुझ्या लग्नानंतर तरी मी आनंदाने राहीन. पण खरे तर मला आता खूप भीती वाटते. असे बोलत असताना जयाताईंचे हात थरथरायला आणि बोलताना त्यांची जीभ अडखळायला लागली. हे पाहून अमितला आपल्या आईबद्दल खूप वाईट वाटू लागले. त्याच्याही डोळ्यात अश्रू आले. त्याला आता अंजली आणि तिच्या आईचा खूप राग यायला लागला. तो मनात म्हणाला, त्या लोकांनी काय अवस्था केली आहे माझ्या आईची. त्याने तेव्हा कसे तरी आपल्या आई रागाला कंट्रोल केले. अमित आपल्या आईला दिलासा देत म्हणाला, आई, तुला माझ्यावर विश्वास नव्हता का? तू सुरुवातीलाच मला हे सर्व सांगायला हवे होतेस. त्यातून मी काही ना काही मार्ग नक्कीच काढला असता. तेव्हा जयाताई म्हणाल्या, नाही बाळा, असे काही नाही. ज्या प्रकारे अंजलीची आई माझ्याशी बोलत होती, मला वाटत होते यामध्ये तुझी सुद्धा सहमती आहे. 1-2 वेळा विचार केला होता सुद्धा की तुला हे सर्व सांगावे, विचारावे, पण परत मला वाटले की तुम्हा दोघा नवरा बायकोत माझ्यामुळे भांडणे होतील. पण अमित, ह्यावेळेस विहीणबाई मला खूप जास्तच बोलल्या. जयाताईंनी जे काही घडले ते सर्व सांगितले. तेव्हा अमित म्हणाला, आई, म्हणजे याचा अर्थ असा, जर त्या जास्त काही बोलल्या नसत्या तर मग बहुतेक तू मला काहीही सांगितले नसतेस. पण ठीक आहे, उशिरा का होईना मला सर्व काही समजले. शेवटी समजले की तू अशी का वागत होतीस. पण आई, आता मात्र मी याचा लवकरच सोक्षमोक्ष लावणार आहे. अमितचे बोलणे ऐकून जयाताई घाबरल्या आणि म्हणाल्या, नाही बाळा, तू असे कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नकोस ज्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होईल. त्याचा आपल्यालाच त्रास होईल. माझ्यामुळे तुझा संसार तुटायला नको बाळा. अमित म्हणाला, आई, संसार कोण्या एका माणसामुळे होत नाही. यामध्ये 2 लोकांचे बरोबर योगदान असावे लागते. पण इथे तर तुझ्या सुनेला संसार म्हणजे काय हेच कळत नाही. नाहीतर तिच्या आईने आमच्या संसारात ढवळाढवळ केलीच नसती. मुलीच्या सासरी काय घडते ह्याची रेघनरेघ जर तिच्या माहेरी समजत असेल आणि माहेरचेही मुलीच्या संसारात लक्ष घालत असतील तर असा संसार कधीच होऊ शकत नाही. आता मला त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर द्यावे लागेल. आई, माझ्यावर विश्वास ठेव. मी आमच्या नात्याला फक्त एक संधी देत आहे. नाहीतर ज्या प्रकारचे हे नाते आहे ते तुटलेले चांगले असे मला वाटते. कारण आयुष्यभर दुःख सहन करत बसण्यापेक्षा एकदाच दुःखी झालेले कधीही चांगले. आई, फक्त तू तुझ्या मुलावर विश्वास ठेव. उद्याचा दिवस वेगळा असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी जयाताईंनी पाहिले की अमितसुद्धा लवकर उठला आहे आणि तो फोनवर कोणाला तरी बोलत होता. थोड्या वेळात जयाताईंनी त्याच्यासाठी चहा बनवला. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. जयाताईंनी दरवाजा उघडला तर दारात 3 माणसे उभी होती. जयाताईंनी त्या माणसांना विचारले, तुम्हाला कोण हवे आहे? त्यातील एक माणूस म्हणाला, आम्हाला अमित साहेबांनी बोलावले आहे. तुम्ही त्यांना बोलवा, मग आम्ही आमचे काम सुरू करू. तेवढ्यात अमित स्वतःहून खोलीबाहेर आला आणि आल्याबरोबर त्या माणसांना म्हणाला, अरे, आलात तुम्ही? चला, लवकर आपल्याला कामाला लागायचे आहे. मी तुम्हाला सांगतो कोणकोणते सामान उचलायचे आहे. जयाताई म्हणाल्या, अरे अमित, कोणते सामान उचलण्याचे बोलत आहेस? मला काही सांगशील का? काय चालले आहे? तेव्हा अमित म्हणाला, आई, तू फक्त माझी साथ दे. आता काही बोलू नकोस, फक्त बघत राहा. ज्या प्रकारचा आगाऊपणा त्या लोकांनी केला आहे त्यातून एवढे तरी समजले आहे की त्यांना सरळ सांगितले की समजत नाही. त्यामुळे मी त्यांना दुसऱ्या पद्धतीने समजवत आहे. आई म्हणाली,
नक्की तू काय करणार आहेस बाळा? अमित म्हणाला, आई 1 मिनिट थांब, मी आलोच. असे बोलून अमित त्या माणसांना काहीतरी समजवायला लागला आणि पुन्हा आईकडे येऊन म्हणाला, आई, आता तुलाही थोडेसे कठोर व्हावे लागेल. तू माझ्यावर विश्वास ठेव, मी काहीही चुकीचे होऊ देणार नाही. असे बोलून अमित त्याच्या आईला तो पुढे काय करणार आहे हे सांगू लागला. हे ऐकून जयाताई म्हणाल्या, सर्व काही ठीक तर होईल ना बाळा? काही गडबड तर होणार नाही ना? एवढे समजावून सांगून अजूनही आईला काळजीत असलेले पाहून अमित म्हणाला, अगं आई, तू टेन्शन का घेत आहेस? मी काहीही चुकीचे करणार नाही. मला फक्त त्या माणसांना वठणीवर आणायचे आहे. असे बोलून तो निघून गेला. 2 तासांनी अमित त्याच्या सासरी पोहोचला. त्याने दारावरची बेल वाजवली. त्याच्या मोठ्या मेहुण्याने दरवाजा उघडला. तेव्हा सर्वजण नाश्ता करत बसले होते. अमितला अचानक आलेले पाहून सर्वजण चकित झाले. अंजलीच्या दोघी भावजया स्वयंपाकखोलीतून बाहेर आल्या. अंजली आणि तिची आईसुद्धा आश्चर्यचकित होऊन अमितकडे पाहत होत्या. तेवढ्यात त्याचे सासरे म्हणाले, अरे जावई बापू, तुम्ही अचानक इथे कसे? सर्व काही ठीक तर आहे ना? तेव्हा अमित म्हणाला, हो बाबा, सर्व काही ठीक आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेवढ्यात अंजलीचा मोठा भाऊ प्रसाद म्हणाला, अरे तुम्ही असे काय बघत आहात? आधी भाऊजींच्या चहा नाश्त्याचे बघा. अमित हात जोडत नम्रतेने म्हणाला, नको दादा, मी नाश्ता करणार नाही. आता मी थोडा घाईत आहे. मला ऑफिसला सुद्धा जायचे आहे. मी तर फक्त इथे सामान ठेवायला आलो होतो. अमितचे बोलणे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांकडे पाहू लागले. तेवढ्यात अंजलीची आई म्हणाली, जावई बापू, कोणते सामान परत करायला आला आहात तुम्ही? सासूचे बोलणे ऐकून अमित हसला आणि म्हणाला, तेच जे बाहेर उभे असलेल्या ट्रकमध्ये आहे. ते सर्वजण घराबाहेर आले. अंजलीच्या भावाने तिथे जाऊन पाहिले तर ट्रकमध्ये ते सामान होते जे अंजलीच्या लग्नात दिले होते. त्या सामानाकडे पाहून सर्वजण प्रश्नार्थक नजरेने एकमेकांकडे पाहू लागले. अंजली तर कधी आपल्या आईकडे तर कधी अमितकडे पाहत होती. अंजलीची आई म्हणाली, जावई बापू, हे काय आहे? तुम्ही लग्नात दिलेले हे सर्व सामान इथे का घेऊन आलात? सामान इथे आणण्याआधी एकदाही तुम्ही आमच्या इज्जतीचा विचार केला नाही का? तुम्हीच बघा बरं, बाहेर आजूबाजूचे सर्व लोक उभे राहून एकमेकांशी कुजबूज करत आहेत ते. अंजलीचे बाबासुद्धा म्हणाले, जावई बापू, हे सर्व काय आहे? मला नीट सांगाल का? तेव्हा अमित हात जोडून म्हणाला, बाबा, ह्या वस्तू तुम्ही तुमच्या मुलीला लग्नात हुंडा म्हणून दिल्या आहेत, ज्यावर फक्त तुमच्या मुलीचा अधिकार आहे. काय आई, बरोबर बोलतोय ना मी? तर असो, पण बाबा, आम्ही जिथे राहतो ते घर तर माझ्या आईचे आहे, जे माझ्या बाबांनी खरेदी केले आहे. तेव्हा आईने मला स्पष्ट सांगितले आहे की तू स्वतःचे नवीन घर खरेदी कर आणि तिथे हे सर्व सामान घेऊन जा, किंवा मग ज्याचे सामान आहे त्याच्या घरी नेऊन दे. माझ्या घरामध्ये ह्या वस्तूंसाठी जागा नाही. ती असेही म्हणाली, जेव्हापासून हा हुंडा घरी आला आहे तेव्हापासून माझी रात्रीची झोप उडाली आहे. तेव्हा मध्येच अंजलीची आई म्हणाली, नक्की तुम्हाला काय म्हणायचे आहे? स्पष्ट बोला, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? तेव्हा अमित हसून म्हणाला, सासूबाई, मला फक्त हेच म्हणायचे आहे की तुम्ही हुंड्यामध्ये या सर्व वस्तूंसोबत तुमच्या मुलीला एक खोली दिली असती तर बरे झाले असते. म्हणजे तिला काही त्रास झाला नसता आणि सारखे सारखे माहेर जवळ आहे म्हणून यावे लागले नसते. अमितचे बोलणे ऐकून त्याचे सासरे आणि अंजलीचा मोठा भाऊ सासूकडे पाहत होते. तिथेच उभ्या असलेल्या दोन्ही सुना देखील सासूकडे पाहू लागल्या. तेव्हा सासूने तर गप्प राहणे ठीक समजले. अखेर त्यांची पोल उघडी पडली होती, तेही मुलगा आणि सुनांच्या समोर. त्यांच्या लक्षात आले की अमितला सर्व काही ठाऊक झाले आहे आणि ह्यावेळेस अमितची आई थोडीशी कठोरही झाली आहे. अंजली म्हणाली, माझ्या आईवडिलांची तुम्हाला काही पर्वा नव्हती, त्यामुळेच तर तुम्ही त्यांनी लग्नात दिलेले सामान इथे ट्रक करून घेऊन आलात. तुम्ही हाही विचार केला नाही की माझ्या आईवडिलांना काय वाटेल? अहो, आपण बसून सुद्धा बोलू शकलो असतो ना.
अंजलीचे बोलणे ऐकून अमित म्हणाला, अरे चा, बसून सुद्धा बोलता येते का? हे जर मला ठाऊकच नव्हते, कारण तू आमच्याशी कधी बोललीच नाही. उलट काही प्रॉब्लेम झाला की तू माहेरी येऊन बसत होतीस, आणि तू माहेरी आलीस की तुझी आई फोन करून माझ्या आईला त्रास देत होती. एवढेच काय, पण त्यांनी माझ्या आईला धमकीही दिली की जर माझ्या आईने त्यांचे बोलणे ऐकले नाही तर उद्या मुलगा आणि सून तुमच्यापासून वेगळे राहतील किंवा मग तुम्हालाही वृद्धाश्रमात सोडून येतील. तेव्हा तुला माझ्या आईबद्दल काही वाटले नाही का? आता अंजलीची बोलतीच बंद झाली होती. आता मात्र तिथल्या सर्वांना अंजली आणि तिच्या आईबद्दल सर्व काही ठाऊक झाले होते. पण एक वडील मुलीचे घर कसे तुटू देतील? त्यांचा संसार मोडू नये म्हणून अंजलीच्या वडिलांनी अमित समोर हात जोडले आणि म्हणाले, जावई बापू, माफ करा आम्हाला. आम्हाला तर असे वाटत होते की आमची मुलगी आम्हाला भेटण्यासाठी आनंदाने येते, तेही तुमच्या परवानगीने. आजपर्यंत जे काही झाले ते यापुढे होणार नाही. अशी चूक पुन्हा कधीच होणार नाही. तुम्हाला आणि विहीणबाईंना त्रास होईल असे कोणीही वागणार नाही. पण कृपा करून ह्या सर्व वस्तू पुन्हा तुमच्या घरी घेऊन जा. तेव्हा अमितने आपल्या सासऱ्याला हात जोडलेले पाहून त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाला, मला माफ करा बाबा, मला हे सर्व करायचे नव्हते. पण ह्या दोघींनी मिळून माझ्या आईला जो त्रास दिला, ह्या दोघींमुळेच माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आले. मी माझ्या आईला रडताना पाहिले, म्हणूनच मी हे पाऊल उचलले. अंजली आणि तिची आई खाली मान घालून उभ्या होत्या. अंजलीचा भाऊ म्हणाला, आई, काय केलेस हे तू? अगं, जर माझी बायको अशी वागली असती तर तू हे सहन केले असतेस का? तुझ्या सुनांनी काय आदर्श घ्यायचा तुझ्याकडून? तेव्हा आई म्हणाली, मला माफ करा जावई बापू. अमित म्हणाला, माझी माफी मागून काय उपयोग आहे? सासरे म्हणाले, जावई बापू, माझ्या मुलीला एक संधी द्या आणि कृपा करून तुम्ही हे सामान पुन्हा तुमच्या घरी घेऊन जा. माझी पत्नी विहीणबाईंची माफी मागेल. तुम्ही पुढे व्हा, आम्ही तिकडे यायला निघतोच. असे बोलताच अमित सामानाचा ट्रक घेऊन पुढे गेला. त्याच्या मागोमाग स्वतः अंजलीचे बाबा मुलीला आणि पत्नीला घेऊन अंजलीच्या सासरी पोहोचले. तिथे त्या तिघांनीही आपल्या विहीणबाईंची माफी मागितली. अंजलीने सासूचे पाय धरले आणि यापुढे असे काही होणार नाही असे आश्वासन दिले. जयाताई मोठ्या मनाच्या होत्याच. त्यांनी लगेच त्यांना माफ केले आणि त्या म्हणाल्या, मला अमितसारखा मुलगा आहे म्हणून हे शक्य झाले, नाहीतर आजकालच्या मुलांना बायकोसमोर नेहमी आईच चुकीची वाटते. अमित म्हणाला, आई, प्रत्येक मुलाने बायकोचे ऐकून आईला किंवा आईचे ऐकून बायकोला त्रास देऊ नये असे मला वाटते, कारण त्या दोघीही त्याच्यासाठी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. कारण एकीने त्याला हे जग दाखवलेले असते तर दुसरी स्वतःच्या आईवडिलांना सोडून त्याच्या घरी आलेली असते. बरोबर ना? तुम्हाला काय वाटते? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.